थांब हे महापुरुषा, थांब. हा आत्मघातकी बाण सोडण्यापूर्वी क्षणभर थांब. हा बाण केवळ माझ्या देहाचा वेध घेणार नाही, तर तुझ्या विवेकाचा कायमचा अंत करेल. जरा अंतर्मुख होऊन विचार कर. निसर्गाच्या या अनंत चक्रात मी तुझा काय अपराध केला आहे? पोटात अज्ञानी लहानसे बाळ आहे, त्याचा वध केल्यास तुला घोर दोष लागतील. एक रथ भरून क्षुद्र जीवांना मारणे हे एक बोकड मारल्या समान असते. 100 बोकड मारणे हे एक बैल मारल्या समान असते व 100 बैल मारणे हे एक गाय मारण्या समान असते. 100 गायी मारल्यास त्याचे पाप एका ब्राह्मणास मारण्या समान असते. 100 ब्राह्मण मारण्याचे पातक एका स्त्रीचा वध केल्या समान असते. 100 स्त्रियांच्या हत्येहूनही अधिक पाप एका गुरुची हत्या करण्या समान असते. गुरुची हत्या करण्यापेक्षाही 100 पट अधिक पातक एका गर्भवतीचा वध केल्या इतके असते. तरी यावेळी मजकडून कोणताही अन्याय झाला नसतानाही या वनात तू मला का बरे मारतोस? घरी माझे कुटुंब उपाशी असून माझी वाट पाहत आहे. मीही आज उपाशी आहे. थोडेही अन्न मिळाले नाही, परंतु तू हरिणी असून शास्त्राच्या उत्तम गोष्टी केल्यास. मला मनापासून आश्चर्य वाटले की तू मानवाप्रमाणे गोष्टी कशा काय करू शकतेस. तुला पाहून माझ्या हृदयात दया उत्पन्न झाली आहे. पूर्वी तू कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले? मला तुझी सर्व हकीकत सांग पाहू. मी रंभा, सौंदर्याची खाण. समुद्र मंथनातून जेव्हा मी बाहेर आले तेव्हा माझे रूप पाहून प्रत्यक्ष देवांचे डोळेही दिसले होते. स्वर्गातील प्रत्येक ऐश्वर्य माझ्या पायाशी लोळण घेत होते. पण म्हणतात ना, अति कौतुकाने माणसाला अंधत्व येते, तसेच काहीसे माझे झाले. माझ्या सौंदर्याचा मला इतका गर्व झाला की मी स्वतःला सर्वशक्तिमान समजू लागले. ज्या महादेवांच्या कृपेने सृष्टी चालते त्या शिवाचे विस्मरण मला झाले. माझी पूजा सुटली, व्रतवैकल्य सुटली. अमृताची गोडी चाखणारी माझी जीभ मद्याच्या नशेत बुडून गेली. मी देवांना सोडून दैत्याचा हात धरला. वासना आणि अहंकाराच्या अंधारात मी इतकी वाहत गेले की मी माझे मूळ अस्तित्वच विसरून गेले. पण पाप कधी ना कधी उघडकीस येतेच. एका रात्री जेव्हा दैत्य हिरण्यासूर शिकारीला गेला होता तेव्हा माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात अचानक भीतीची आणि पश्चात्तापाची पाल चुकचुकली. मनात आले, चला कैलासावर जाऊन शिवदर्शन घेऊया. मी कैलासावर पोहोचले खरी, पण तोपर्यंत उशीर झाला होता. माझ्यातील अपवित्रता, माझा माज आणि माझी कृतज्ञता भगवान शंकरांच्या दिव्य दृष्टीपासून लपली नाही. मला पाहता आले, भोळ्या शंकराचे रूप रुद्रात बदलले. त्यांच्या डोळ्यातील तो तिसरा अग्नी मला जाळून भस्म करेल की काय अशी भीती मला वाटली. त्यांनी माझ्याकडे अत्यंत क्रोधाने आणि तिरस्काराने पाहिले. तो क्रोधाग्नी शब्दांच्या रूपाने बाहेर पडला आणि माझ्या कानावर तो भयंकर शाप आदळला. तू महापापिणी आहेस. तू मृत्यू लोकात हरिणी होशील. तुझ्या दोन्ही सख्या देखील तुझ्या समवेत हरिणी होतील. हिरण्यासूर माझ्या भजनाविषयी सावध नसतो. तोही हरिण होऊन तुमच्याशी रममाण होईल. हे पारध्या, आता तू सावध चित्ताने ऐक. मग मी शिवाची प्रार्थना केली. परम कृपाळू उमावल्लभ, उशाप देते झाले की 12 वर्ष पूर्ण होताच तुम्ही माझ्या चरणांशी याल. मग आम्ही या कर्मभूमीत हरिणांच्या योनीत जन्म घेतला. मी हरिणी गर्भवती आहे. प्रसूत काळ अगदी जवळ आलेला आहे. तरी मी माझ्या स्वस्थानी जाऊन लगेचच बाळांना जन्म देऊन येते. मग तू सुखाने माझा प्राण घे. हे माझे सत्यवचन आहे. तू खरंच गोड बोलतेस, पण मला विश्वास वाटत नाही. नाना प्रकारे खोटे नाटे बोलून शरीराचे संरक्षण कसे करावे याचे ज्ञान प्राणी मात्रांस असते. तरी तू आता शपथ घे पाहू. मोठमोठ्या पापांचा उच्चार करून तू खरोखर पूर्ण शपथ बोल. ब्राह्मण कुळात जन्म होऊनही जो वेद व शास्त्रे यांचे अध्ययन करीत नाही त्याला लागणारी सर्व पापे माझ्या मस्तकी असो. कुणी वेद विक्रय म्हणजेच द्रव्य घेऊन वेद पठन करते. कुणी दुसऱ्याचे उपकार स्मरत नाही. कुणी दुसऱ्यास पीडा देतो. कुणी ज्यास भजन आवडत नाही. कुणी जो अनेकदा दान करणाऱ्यास विघ्न आणतो. तर जो कुणी दुसऱ्याने केलेली आपल्या गुरुची निंदा ऐकतो.